शहर में डेंगू मलेरिया की रोकथाम के लिए नांदेड़ मनपा के स्वास्थ्य विभाग ने गुरुवार 1 अगस्त से कंटेनर सर्वेक्षण कार्यक्रम शुरू करने की घोषणा की है। शहर में स्थापित मनपा के सभी 15 स्वास्थ्य केंद्रों के अंतर्गत एक साथ 100 स्वास्थ्य कर्मियों को हर घर भेजा जा रहा है। विदित हो कि नांदेड़ शहर में हो रही बारिश के चलते इन दिनों डेंगू और मलेरिया जैसी बीमारियों से ग्रस्त मरीजों की संख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। दूषित पानी और स्वच्छ पानी दोनों तरह के पानी पर तथा पानी के जमघट पर मलेरिया और डेंगू के मच्छर पनपते हैं। इसलिए घरों में पानी के ड्रम, खुली टंकियां, पानी के हंडे, कूलर आदि जैसे संसाधनों में अधिक समय तक पानी ना रखें। सप्ताह में एक ड्राई डे मनाकर इन साधनों को सूखा कर ले, जिससे मच्छरों की पैदावार नहीं हो पाएगी। अपने घर आने वाले मनपा के स्वास्थ्य कर्मियों और आशा कर्मियों को सटीक जानकारी देकर घर तथा आंगन में रखे गए पानी में हैबिट दवाई मिलाने को अनुमति दे। मनपा के सभी स्वास्थ्य केंद्रों में डेंगू, मलेरिया सहित सभी बीमारियों के लिए पर्याप्त औषधि उपलब्ध कराई गई है। सर्दी, बुखार जैसे लक्षण दिखते ही स्वास्थ्य केंद्र पहुंचकर डॉक्टरों से सलाह ले, जांच करवा ले। मनपा द्वारा किया जा रहा कंटेनर सर्वेक्षण अगले 2 महीनों तक चलेगा। इसलिए स्वयं सतर्क रहने के साथ ही मनपा के स्वास्थ्य कर्मियों को भी पूरा सहयोग देने की अपील वैद्यकीय स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर सुरेश सिंह बिसेन ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। नमस्कार, मी डॉक्टर बिसेन सुरेश सिंह, आरोग्य अधिकारी महानगरपालिका नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता नांदेड शहरामध्ये चिकनगुनिया, डेंगू ताप, हिव ताप इत्यादी रोगाची काळजी घेण्यासाठी नांदेड शहरामध्ये कंटेनर सर्वे सुरू करण्यात आलेला आहे। कंटेनर सर्वेमध्ये आम्ही घरोघरी जाऊन सगळे रिकामे जे पाणी भरलेल्या टाक्या, हौद इत्यादी जे असतात, कूलर्स वगैरे, त्याच्यामध्ये जे आळ्यानाशक असतात त्यांना रिकामे करणे किंवा त्याची तपासणी करणे असे काम आम्ही आमच्या आरोग्याच्या टीम मार्फत करत आहे। नांदेड शहरामध्ये आरोग्य विभागाचे एक 15 झोन आहे। 15 झोन अंतर्गत आमचे वेगवेगळे टीम्स आहे। टीम्स मध्ये MPW असतात, ANM असतात आणि आशा असतात। तसेच आम्ही आता 60 स्वयंसेवक पण घेतलेले आहे, ज्याच्या मार्फत आम्ही सगळे हे सर्वे वगैरे सुरू केलेला आहे। सर्वे मार्फत आम्ही सगळे जे दूषित टाक्या वगैरे जे राहणार त्याची तपासणी करून ते आम्ही त्यांना रिकाम करणार आहे। हे करीबन 2 महिन्याचा कार्यक्रम आहे। नांदेड शहरामध्ये सगळे झोन जे आमचे पहिले झोन ते 15 झोन जे जितके झोन मध्ये जितके घर आहे आम्ही हाऊस टू हाऊस सर्वे करणार आहे। आता सध्या नांदेड महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे जे 15 दवाखाने आहे त्याच्यामध्ये आम्ही औषध मोठ्या प्रमाणात अवेलेबल करून ठेवलेला आहे आणि औषध वगैरे आम्ही जे पेशंट आम्हाला तापीचे वगैरे पेशंट येतात, चिकनगुन्याचे पेशंट येतात, त्याला आम्ही औषध उपचार वगैरे करायलो। नांदेडचे नागरिकांना मी हेच विनंती करतो की आपण आपले घरामधले असलेले कूलरचे पाणीमध्ये विशेष करून ते आळीनाशकच्या आळ्या तयार होतात, तर ते कूलरचे पाणी आता साफ करून ठेवणे हे खूप जरुरी आहे, त्याला वेकन करणे खूप जरुरी आहे। नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा। दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषणीवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।